रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. आवळी फाट्यावर टायरने भरलेल्या आयशर ट्रकला भीषण आग, लाखोंचे नुकसान. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील आवळी फाटा येथे आज पहाटे 5:30च्या सुमारास टायरने भरलेल्या आयशर ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार KA-22AB 1643 क्रमांकाचा आयशर ट्रक बेळगावहून रत्नागिरीकडे सुमारे 20 लाख रुपये किमतीचे नवीन टायर घेऊन जात होता. चालक येलगुंड यल्लाप्पा धनोरधर हा वाहन चालवत असताना आवळी फाट्यानजीक ट्रकची डिवायडरला धडक झाली. धडकेनंतर ट्रकच्या केबिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. काही क्षणातच ही आग ट्रकमधील नवीन टायरपर्यंत पोहोचल्याने संपूर्ण वाहन आगीच्या भक्षस्थानी पडले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अंमलदार अतुल निकम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कोल्हापूर व मलकापूर येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. तसेच हायवे ट्रॅफिक विभागाचे पोलीस अंमलदार दीपक पाटील, सत्यजित भाट, अनिकेत डोंगळे, बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर अजिंक्य पाटील, सुपरवायझर संपत पाटील, लता धुमाळ तसेच कोडोली पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्य केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र ट्रक आणि त्यामधील मोठ्या प्रमाणातील नवीन टायर जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. विन टीव्ही मराठीसाठी बोरपाडळेहून श्रीकांत कुंभार. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.